आमच्या वाईट काळामध्ये थेंबा थेंबाची मदत करणाऱ्याला आम्ही पूर्ण समुद्रच वापस करू. कारण की ती पण नाराज व्हायला नगं, केला तर समुद्रच वापस करू. आणि ही डॉगी पण संघ आहे, त्या डॉगीला सुद्धा एक विचार करून करायला नाही. माया लावलेला समुद्र ही कायम जवळ राहू शकतो आणि भूकू सुद्धा शकतो. त्याला बोललेलं ही कधीही खरं होऊ शकतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये एखाद्यानं आपल्याला वाईट वेळेस समुद्रासारखं वाहत्या वाहत्या पाण्यात आपण जरी डासळून घ्यायचा प्रयत्न झाला तरी आपल्याला डासळून दिलं नाही. आणि डासळून दिलं नाही म्हणून चालत नाही. उभ्या आयुष्यामध्ये समुद्र हा पाण्यावनी वाहत असतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, एक तुम्हाला मी त्याची अगदी एक विहीर दावली होती ह्याच रानामधली. आणि आता तुम्हाला एक विहीर दावणार आहे, अजून एक दुसरी. ती विहीर जी आहे पूर्णपणे ह्या रानामध्ये शेतीमध्ये होती, पूर्ण मोठी केली होती. आणि आणखीन ती पण बजवली, कारण की त्या मागं आधी तेव्हा तिकडची दावली होती. आता जी आहे मी इथं उभं राहिलो आहे त्या रानात बराबर आहे, बराबर. कारण की बघा इकडं ऊस करपलेला आहे, इकडं जरा वाला आहे. आणि ही रान आहे ती आणखीन काहीच केलं नाही. आणि तेव्हा तिथं खाली त्या खोलक्यात हिर आहे. तर जायचं का मग? आणि तुम्हाला हिर कशी आहे आणि कशी नाही ह्यात उपयोग नाही. आणि माणसाचा पर्याय ह्यातून सांगायचा प्रयत्न करतो. कारण की माणूस कसा आहे आणि कसा नाही बघून उपयोग नाही. कारण की वाईट वेळेस साथ दिली आणि सांभाळून घेतलं ही उपयोगीच आहे. नाही पक्ष्यासारखं, पक्षी सुधी घासातला घास ती जरी आलं तर पिलासनी तोंडात घालून चालतात. का तर आपल्या लहान्या लहान्याशनी मोठे करायचं आहे आणि त्यांना पंखानं झेप घ्यायला शिकवायचे आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये एक एक थेंब, एक एक पाण्याचा थेंबासारखी मदत. कारण की वाईट काळ आहे म्हणून फोन केलं का धावून आलं ह्याचा गर्व नाही. फोन केलं का हातावरचं काम सोडलं ह्याचा गर्व नाही. मी चाललो का माया मागं असं ह्या मुख्या प्राण्यासारखं नव्हं, माणसासारखंच माया मागं आलं हे ह्याचा गर्व आहे मला. वाईट वेळेस थेंब थेंब नव्हं, जरी आकाश समुद्र जरी हे माझ्याच्यानं पूर्ण नाही झाला तरी उभ्या आयुष्यामध्ये माझ्याच्यानं काहीच होणार नाही. थेंब जे असला तरी पावसाचा थेंब पडतो, परंतु रानामधलं वातावरण जे आहे ते कायम राहू शकतं. तसं हिर कायम राहते असं नाही. कारण की ती हिर निम्यातूनच बंद पडली त्याचा काही उपयोग नाही. आणि ती माणूस जरी कायम साथ दिली त्याचा उपयोग आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये थेंबानं मदत केली, कायम केली, परंतु निम्यातनं सोडून गेला त्याची काही उपयोग नाही. तसं ह्या हिरीचं हिर म्हणलं तुम्हाला नाही, निम्यातनंच बघा करून ढिगाणं ठेवलं आहे. ह्यातला खडकान नेलं आहे भरून, सगळं नेलं आहे. आणि काय उपयोग हे निम्यातून सोडल्यावर? हे बघा तेव्हा तिकडे चाललाय डॉगी, निम्यातून सोडलं हे खडपान सगळं. कारण की वाईट वेळेस पूर्ण काम करायचं ना कुठलं, पूर्ण मनातून करायला शिका. नाही निम्यातूनच सोडून उपयोग नाही. जरी मी थेंबानं मदत केली त्यांचं नाव घेईल. कारण की सांगताना प्रश्न होतोय, थेंब थेंब जरी पाण्यासारखा घासातला घास खायचा प्रयत्न करताना जरी नसला तर द्यायचा प्रयत्न केला, ही म्हणजे लांबचं नाही जवळचंच आहे. तसं उभ्या आयुष्याची कहाणी सांगतो स्वतःच्या हिमतीवरती. कारण की कुठलीही कहाणी मदत करणारा, कायम साथ देणाऱ्याला कधी उभ्या आयुष्यात विसरायचं नाही. लाईटीच्या वरच्या ताराला हात लावून चिटकून बसलो तर ती ताराला हात लावून ही काय राहणार नाही आपण उभ्या आयुष्यामध्ये. आणि हे काम निम्यातून सोडून दिलंय. तिथली माती काढली आणि तिकडे खाली घरी नेऊन टाकली. आणि तिथली काढली आली आणि ही निम्यातनं सुललो ही हिर झाली. काय झालं उलटे रानाचं पटांगण झालं. ही रान जे आहे चांगलं एवढं वागायला येत होतं, कारण की पूर्ण माती होती म्हणून असं समजायचं नाही. कारण की असंच होतं ह्याकडे त्याकडेला. पण पोराच्या बापानं हिथली माती काढून नेली आणि टाकली घरी गोट्यामध्ये. आणि निमरान असंच. त्यापेक्षा आता ही भराचं म्हणलं काय उपयोग, एवढं पडेक पडलंय. पडेकच पडलं, ह्याचा उपयोग आहे का तुम्ही सांगा? तसं उभ्या आयुष्यामध्ये पडेक पडतोय आपण, परंतु वाईट वेळेस थेंबा पाण्यासारखं धावून येतंय ह्याचा उपयोग आहे आयुष्यात. तसं 100 नव्हं, आपण किती कमवणार ह्याकडे महत्त्व नाही, वाईट वेळेस कमवलेले किती येतात हे महत्त्वाचं आहे. माझ्या काळजामधले भावानो, एक लाईक आणि एक फॉलोअर्स तुमच्याकडे आवडलं तर, आणि यूट्यूबवर नफत असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उभ्या आयुष्यामध्ये आणि कहाणी पुढं झुकून चालत नाही. आणि वाईट वेळेस जरी सुखाला आणि दुःखाला धावून येणाऱ्याची कहाणी आपल्या हृदयावरती कुरून राहणार आहे. कारण लिहिलेलं पुसता येतं आहे, परंतु कोरलेलं उभ्या आयुष्यात नाही. परंतु थेंबानं मदत केलेली कायम मनात राहू शकते, परंतु गर्व केलेले आणि वाईट वेळेस बघून नाकार केलेला
कधीच उपयोग येत नाही. बघून त्यांनी इग्नोर केलं आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या वेळात, त्याचा उपयोग काही नाही. कारण की ह्यात पाणी साठलं म्हणून काय पाणी पूर्णपणे झाकून जरी गेलं तरी पुन्हा ज्याला माती आहे ना पूर्णपणे राहू शकते. नाही ह्या मातीवरती पुन्हा ज्याला माती किती जरी टाकायचा प्रयत्न केला तरी माती जिरून जाणार नव्हं, पाण्यात मिक्स होऊन जाणार. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपली कहाणी पुढं थेंब थेंब नव्हं साथीला आणि दुःखाला धावून येणार कायम उपयोग फिरणार नाही. असं एवढी ही कधी ध्यानात ठेवायचं, एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. ही बघा पूर्णपणे कसं झालं आणि ही निमास खडकून टाकलाय आणि ह्याचा काही उपयोग नाही. कारण जेव्हा इकडं ऊस आहे, इकडं माणसं जाते वरनं आणि ही ऊस जी आहे पूर्णपणे एक जणाचा दुसऱ्याचा आहे आणि इकडं वैरण केलेली. आता काय करायचं यात, माती जरी करावी तर उपयोग नाही. तसं ह्याला पूर्णपणे एक लेवल करण्यासाठी मुलकाचा खर्च आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये दुःखाच्या वेळेत धावून आलेला ही महत्त्वाचं आहे. एवढी ध्यानात ठेवायला शिका. नाही टकुरं चालून स्वतः काय करतोय ही कळत नाही आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवण्यापेक्षा स्वतः आधी करायला शिका. ह्याच्यातून सांगायचा प्रयत्न दुःखाच्या आणि सुखाच्या वेळेस धावून येतोय ही महत्त्वाचं आहे. किरकिर करणारी उभ्या आयुष्यात साथ देतात, ज्याला शहाणपणा शिकवणार नाहीत आणि ही कधीही खरं आहे. हा